हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर आता वाजले ते सकाळच्या जवळपास 8:30 वाजले होते. ही बघा आमच्या अंगणामधील झाडे आणि इथं गुलाबालाही खूप छान प्रकारे फुलं आलेले होते. तर म्हणलं चला तुम्हालाही दाखवावं. आणि तर हे बघा आतमध्ये याच्यामध्ये थोडंफार असं लिंबुनीचं त्याचं झाड आलेलं आहे आणि गुलाबाचं पण जास्त असं फुलं आलेलं आहे छानपैकी कोरपड. आणि तो आंबा होता ना तो आम्ही तोडला. तर हे बघा हे चांदणी गुलाब हे किती छान असे कुंडीमध्ये आलेले आहेत. तर हे बघा किती सुंदर वाटते. तर म्हणलं चला आज तुम्हाला माझी ना क्लिनिंग दाखवावं, जे डेली मी किचन क्लिनिंग करते ते पण दाखवावं. त्याचबरोबर म्हणलं अगोदर चला स्वयंपाक वगैरे करून घेऊ. तर इथं माझी चालली होती स्वयंपाकाची तयारी. आणि तर हे जे स्वयंपाक मी पोळी चपातीचा, कोणी चपाती म्हणतं कोणी पोळी म्हणतं, चपाती लाटत होते. तर मी काही एवढी फास्ट नाही लाटत, व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मग थोडंसं स्पीड वाढवलं. तर इथं चालू होत्या माझ्या सकाळी चपात्या, कारण की आत्ता असते डब्याची घाई असती प्रिशाच्या शाळेची. तर म्हणलं चला स्वयंपाक वगैरे जेवण झाल्यावर म्हणजे किती पसार होतो आपल्या किचनवर, मग नंतर क्लीन पण करायचं असतं. म्हणलं चला आज तुम्हाला पण मी क्लीन कसं करते कसं नाही, आणि डेली तेवढी क्लिनिंग मला करावंच लागते, ते पण म्हणलं तुम्हाला दाखवावं. तर मला अगोदर चपात्या वगैरे करून घेऊ. भाजी बनवून ठेवली होती मी, आणि प्रिशाची भाजी वेगळी आमची भाजी वेगळी. म्हणलं चला, आणि सगळी घाई गडबडच असते सकाळ सकाळ. आणि माझं रुटीन कसं असतं माहिती का, मिस्टरांच्या शिफ्टनुसार माझं रुटीन असतं. तर बघा प्रिशाला स्कूलमध्ये पाठवलं, ते झाल्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केले. आज अगोदर मी किचन स्वयंपाक झाले की जेवणं केलं, नंतर किचन आवरावं म्हणलं. तर बघा किचनवर जेवायच्या नंतर किती पसारा होतो. आणि एक चुटकीत कसं किचन छान असं स्वच्छ बनलं, चुटकीत नाही बनलं त्याच्यासाठी मला अर्धा तास गेला आहे. तर बघा इकडं चालली होती माझी किचनची साफसफाई. म्हणजे हे माझं नाही रोजचंच झालं आहे एवढं क्लिनिंग करायचं. एक टाईम आहे ना, मी माझ्या स्वतःला वेळ कमी देते, पण माझं किचन मी नेहमी असंच ठेवते. कारण की मला आहे ना असं पूर्ण रोजचं असं किचन जर क्लीन जर नाही केलं असं वेगळंच वाटतं, असं कसं तरी होतं मला असं. तर पहा इकडे मी भांडे वगैरे घासून घेतले, घासून एका साईडला ठेवून दिले. म्हणलं चला आता गॅस शेगडी पण आपण घासून घेऊ. आणि तर गॅस शेगडी ना कोणी मला असं म्हणतात की त्या बर्नरमध्ये पाणी वगैरे जातं, त्याच्यामुळे शेगडी व्यवस्थित चालत नाही. पण तुम्हाला एक सांगू का, मला जर गॅस जर नाही घासला ह्यानी आपलं साबण आणि त्याने जर नाही घासला असं मला वाटतच नाही की मी किचन क्लिनिंग केलं आहे. त्याच्यामुळे आहे ना मी असंच घासते, रोज डेली असंच घासते. तर पहा, आणि असं मी ॲप्रॉन वगैरे जर नाही वापरलं, बापरे माझे पूर्ण कपडे ओले होऊन जातात, त्याच्यामुळे मी असं वापरत असते. तर पहा असंच किचन क्लिनिंग असतं माझं. आणि मी हातासरसे ना आपली जे फरशी असते ना, याची जी आपली स्टाईलची फरशी असते ना, टाईल आपण म्हणतो ती, तर ती पण हातासरसे मी घासून घेत असते. तर म्हणून बघा आता माझं सगळं स्वच्छ किचन झाल्याच्या नंतर कसं वाटतं कसं नाही ते पण मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. नंतर थोडासा आराम घेतला की आहूंची परत फरमाईश आली की मला काहीतरी असं चटपटीत खायला बनव. मग मला चटपटीत दुसरं तर काही नाही, काल मी छान अशी मुलांना आहे ना चिवडा बनवला होता. कारण असं कुरकुरे वगैरे खाण्यापेक्षा मग मधल्या वेळेत मला चला चिवडा बनवला होता, मला त्याचीच अशी सुकी भेळ बनवून देते. तर त्यांच्यासाठी बनवली, मग मी पण खाल्ली. तर त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो काकडी वगैरे घातली, जेवढं माझ्याकडे अवेलेबल होतं लिंबू वगैरे तेवढं घातलं, आणि त्याच्यावरूनच मस्त अशी बारीक शेव टाकली. नंतर आहूंचं भेळ रेडी केली खाण्यासाठी. तोपर्यंत आहूंचा डब्बा वगैरे पॅक केला, तोपर्यंत झाला प्रिशाचा स्कूलचा यायचा टाईम. म्हणलं चला आता तिला पण घेण्यासाठी जावं लागतं. तर हा बघा आमचा रोड आता तरी बरा वाटतो, नाहीतर बापरे पाऊस जरा असला ना चिडचिडच असते. म्हणलं चला प्रिशाला पण पटकन जाऊन घेऊन येऊ आपण. पण मी जर गेलते आणायला बऱ्याच वेळ थांबले, तर वेळ पण होता थोडासा. तर हे बघा असं रोड आहे, कारण की तिला जर नाहीच गेला आणायला तर ती परत बडबड वगैरे असते तिची, ऐकून घ्यावं लागते. तर बघा तिची आलती बस आलती म्हणून मी मोबाईलचं शूट बंद केलं. तर हिला बसमधून घेतलं, आलं की हिची बडबड असते, काय शिकवलं काय नाही असं चालू असतं तिचं. तर बघा अशी माझी आपली रोजची डेली क्लिनिंग असते किचनची. तुम्हाला किचन क्लिनिंग माझं कसं वाटलं कसं नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अजिबात कोणी विसरू नका.